36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. ग्रामीण भागातील नागरिकांवर तात्काळ आणि दर्जेदार सुविधा मिळाव्या यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णांसाठी 6.5 कोटी रुपये खर्च करून लासूर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अद्ययावत इमारत बांधण्यात आली आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना मुख्यालयी राहून प्रामाणिकपणे 24 तास सेवा देण्याचं आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी आरोग्य विभागाला केलं आहे. शनिवार दिनांक 21 रोजी लासूर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कैलास आश्रम वेरूळ, अभयानंदजी गिरीजी महाराज, सभापती शेषराव जाधव, जिल्हा परिषद सदस्या संगीता आमराव, पंचायत समिती सदस्या कविता चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुनील पाखरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रघुनाथ तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार बंब यांचे स्वीय सहाय्यक रज्जाक पठाण, गोपाल वर्मा, माजी सरपंच मीना संजय पांडव, गणेश व्यवहारे, संदीप आमराव, प्यारेलाल शहा, नारायण बाकडे, बाजार समितीचे संचालक मनीष पोळ, दादासाहेब तायडे, भाऊसाहेब शिंदे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, माजी ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, बाजार समितीचे संचालक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. हॉटेल्स बरोबर त्याला तात्पुरतं रिपेअर करण्याकरता काय लागेल याची साहेब 50 लाख रुपये त्या रिपेअरिंगची लागतील आणि ताबडतोब घेऊन टाकू. काही प्रॉब्लेम नाही, पण त्याला ताबडतोब रिपेअर करा आणि नसेल तर इथं रूम्स भाड्याने करूया आपण लागलं तर. परंतु इथं सर्वांनी राहिलं पाहिजे ही माझी. नंतर महाराज आणि व्यासपीठावर विराजमान सर्व सन्मान्य तसेच गावकरी मंडळी आणि आरोग्य कर्मचारी, सांगायला खूप आनंद होतोय की जेव्हा आम्ही साधारणतः 1.5 वर्षापूर्वी लासूर स्टेशनच्या इमारतीसाठी बांधकामासाठी नियोजन केलं होतं, त्यावेळेस बंब साहेबांचा आग्रह होता की इथे आपल्याला ग्रामीण रुग्णालय करायचे आहे. त्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले होते, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे आपल्याला ग्रामीण रुग्णालय होऊ शकलं नाही. परंतु ग्रामीण रुग्णालयाच्या तोडीस तोड इमारत सरांनी सांगितलं की जरी ग्रामीण रुग्णालय नाही झालं, पुढे अपडेशन होत राहील, पण आम्हाला ग्रामीण रुग्णालयासारखी इमारत करायची आहे. तर सरांच्या त्याच आग्रहामुळे आपण डीपीडीसी मधून साधारणतः 6.25 कोटी रुपयांचं निधी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी दिलेले आहे आणि त्याचं फलस्वरूप म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे की अत्यंत एकदम अद्यावत अशी इमारत तयार झालेली आहे. त्या इमारतीसाठी अजून काही गोष्टी बाकी आहेत, जसं फर्निचर किंवा स्टाफ किंवा काही इक्विपमेंट्स. तर माननीय आमदार सरांनी आपल्याला आश्वासन दिलेलंच आहे की आमदार निधीतून आपल्याला फर्निचर्स मिळेल आणि बाकी जे काही इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट्स असणार आहेत ते आरोग्य विभागातर्फे देण्याचं मी आश्वासन देतो. दुसरं म्हणजे आपण सर काही आपल्या 18 PSC जे आहेत स्मार्ट PSC मध्ये रूपांतरित केलेलं होतं. फक्त हे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू होतं, त्यामुळे पहिल्या फेजमध्ये आपण ती इमारत घेतली नव्हती. तर आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपण स्मार्ट PSC मध्ये त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर करणार आहोत, जेणेकरून जे नागरिक आहेत त्यांना अद्ययावत सुविधासोबतच त्यांना एकदम प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जसा फील येईल तशा पद्धतीच्या सेवा आपण या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत देणार आहोत. दुसरं एक आहे की स्टाफची कमतरता पूर्ण जिल्ह्यामध्येच आहे, तरी आपली ही जी PSC आहे ती ज्या खूप चांगल्या चालणाऱ्या PSC आहेत त्याच्यापैकी एक आहे. तर त्यामुळे इथे मॅक्झिमम स्टाफ देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. काही प्रसंगी आम्हालाही लिमिटेशन देतात, त्यानुसार मी ग्रामपंचायतला सकाळीच बोललोय की वर्ग 4 कर्मचाऱ्यांची आपल्याकडे खूप कमतरता आहे सर. आम्ही ग्रामपंचायतला उसनवारी तत्वावर 2-3 क्लास 4 कर्मचारी मागितलेले आहेत. तर आपण जर तशा सूचना दिल्या तर म्हणजे बिल्डिंग मोठी झालेली आहे, पण तिची सफाई करणं ही सुद्धा आता पुढे एक चॅलेंज असणार आहे. तर त्यासाठी सर्वांचा सहभाग लागेलच. त्याचबरोबर गावातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की ही बिल्डिंग आपलीच आहे असं समजून जर चांगली ठेवली तर जास्तीत जास्त सेवा लोकांना चांगल्या प्रकारे देता येईल आणि बिल्डिंगचं तुमचं जे आहे युटिलायझेशन हे खूप चांगलं राहील. सर, आपल्या जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे खूप मोठं प्राथमिक. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी धरमसिंग निमरोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.